नमस्कार मित्रांनो, हे आहेत दिव्याताई मराठे. ह्या काल खूप चर्चेमध्ये होत्या. तुम्ही पाहिलं असेल ही की ह्या उपोषणाला बसल्या होत्या आणि ह्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावरती जोरदार गाजत होता. तर ह्यांनी आज उपोषण सोडलेलं आहे. का तर यांचं उपोषण सोडण्यापाठीमागचं कारण त्यांच्या नेत्यांनी त्यांची समजूत काढलेली आहे आणि त्यांच्या नेत्यांनी सांगितलं आहे गैरसमजातून हा सर्व प्रकार घडला होता. त्यांची काल समजूत काढण्यासाठी कुणीच गेलं नाही. त्याच्यामुळे त्या जास्त चिडल्या आणि त्यांचे जे काही मागण्या होत्या ते आम्ही मान्य केलेल्या आहेत. दिव्याताई मराठे यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे. तर दुसरी गोष्ट, त्याचवेळी अतुल सावे, भागवत कराड आणि दिव्याताई मराठे यांचं उपोषण सोडण्यासाठी महिला सेलच्याही अध्यक्षा व दुसरे राठोड हे सर्वजण त्या ठिकाणी गेले होते. तर त्यांनी बोलत असताना ही सांगितलं की जो काही कालचा प्रकार घडला तो हा गैरसमजातून होता. आणि त्यांनी बोलत असताना त्यांनीही सांगितलं की जी आमचे भागवत कराड, अतुल सावे ह्यांनी जो काल भेटायला पाहिजे होतं त्यांना, परंतु ते भेटले नाही आणि त्याच्यामुळे हा जास्तच उद्रेक पाहायला मिळाला. आणि त्याच वेळेला त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्याही यावेळी समजून घेतल्या. त्यांच्या महिलांच्याही जी काही मागण्या होत्या त्याही समजून घेतल्या. आणि दिव्याताई मराठे यांनी बोलताना शेवटी सांगितलं की मी कालही भांडले आणि हक्काने मी त्यांना काल भांडत होते आणि आजही आणखीन हक्काने मी त्यांना भांडणार आहे. मला जे काही पाहिजे आहे ते जर मिळालंच नाही तर मी आणखीन त्यांच्याशी भांडणार आहे आणि त्यांच्यासोबत भांडून मला जे हवं आहे ते मी घेणार आहे. आणि ज्या काही आमच्या महिलांच्या मागण्या होत्या त्या भागवत कराड, अतुल सावे यांनी सर्व मागण्या मान्य केल्या व समजून घेतल्या आणि उपोषण सोडलं.